वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही या सुंदर केसांची मुलगी कोण आहे, तर दोस्तो मी आहे तुमची दोस्त मृण्मयी. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, बेसिकली दाखवणार आहे की मी हे सुंदर कर्ल्स कसे अचीव केले. वीकली हेअर केअर रुटीन पण मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, जे मला खूप लोकांनी, बस एका लोकांनी विचारलं होतं. सो मी म्हटलं की जर विचारतच आहे तुम्ही आणि एनिवे हा व्हिडिओ प्लॅन्डच होता, सो म्हणून मग मी हे शेअर करते. सो जर तुम्हाला बघायचं असेल की माझं हेअर केअर रुटीन कसं आहे, मी कसे हे मस्त अचीव करते, हे जे कर्ल्स आहेत ते, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि आय गेस आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्ट. ओके, हेअर केअर रुटीन तुम्हाला माझ्या या केसांचं हवं आहे तर मग घ्या. आता आज फ्रायडे नाईट आहे, परफेक्ट डे टू शूट दिस व्हिडिओ, म्हणजे स्टार्ट दिस व्हिडिओ. आणि उद्या सॅटर्डे आहे आणि सॅटर्डेला मी केस धुणार आहे. मी युजली सॅटर्डेलाच केस धुते, कारण की मला सॅटर्डे संडे असं शूट्स असतात माझे. सो मी म्हणजे मी सॅटर्डेला जर धुतो तर मग माझे दोन्ही दिवस मस्त फ्रेश केस राहतात आणि मग मी व्यवस्थित शूट करू शकते माझं, म्हणून मग मी सॅटर्डेला धुवत असते. तर याला आपल्याला प्रेप करायचं आहे उद्याच्या हेअर वॉशसाठी आणि तेच आपण आता करणार आहोत. पहिली गोष्ट मी घेणार आहे आणि जी मी परत विकत घेतली आहे, रिस्टॉक केलेली आहे, मी रिसेंटली माझ्या नायकाच्या हॉलमध्ये पण सांगितलं होतं, ते आहे हे विश केअर हेअर ग्रोथ सिरम. तर हे याची मी एक ऑलरेडी बॉटल संपवलेली आहे, जी इथे आहे. तर हे मला खूप आवडलं, याचे खरोखर रिझल्ट आहेत. एकदम इन्स्टंट रिझल्ट नाही दिसणार, बट खरंच याने हेअर ग्रोथ होते. माझ्या इथे ना असे मी बघू शकते की बेबी हेअर दिसत आहेत मला, हे बघा, आणि ते न्यू हेअर आहेत, हेअर ग्रोथ होत आहे, त्याच्यामुळेच ते छोटे छोटे केस दिसत आहेत. त्याच्यामध्ये ना रोजमेरी ऑइल वगैरे आहे, रोजमेरी वॉटर आहे, सॉरी राईस वॉटर, रोजमेरी वॉटर आणि अशा काही गोष्टी. सो त्याच्यामुळे रोजमेरी वॉटर तर आपल्या हेअर ग्रोथसाठी खूप चांगलं असतं, सगळ्यांनाच माहिती आहे. मी असे मस्त पार्टिशन करून घेते, पहिले मिडल पार्टिशन करते आणि इथे मला जास्त असं वाटतं की माझं टक्कल पडणार आहे काही दिवसांनी. सो इथे मी मारत असते, हा सरळ स्प्रे मारायचा आणि थोडीशी मसाज करायची, थोडंसं इकडे जायचं, मग मी अशी इकडच्या साईडला जाते आणि मग तिकडच्या साईडला. असं नाही आहे की फक्त केस धुवायच्या आधीच मी करते, कारण की हे नॉन ग्रीसी सिरम आहे, वॉटर बेस्ड सिरम आहे. याने तुमचे केस ऑइली वगैरे असे काही नाही होत. तर मी हे वीकडेजमध्ये पण यूज करते झोपायच्या आधी, तर तुम्ही तसं पण करू शकता. म्हणजे मी ऑल्टरनेट डेज यूज करते याला, एक दिवस आड व्यवस्थित याला मसाज करते, ब्लेंड ब्लेंड करते, सगळीकडे पसरवते. सेम या साईडला. आता फक्त ह्याच्यावरच मी झोपणार नाही आहे, तर याच्यावरती मी साधं एकदम कोकोनट ऑइल यूज करणार आहे, बाकी काहीच नाही लावत. आणि ते कोकोनट ऑइल पण मी फक्त रूट मध्ये लावते, स्कॅल्प वरती लावते, खाली इकडे बिलकुल नाही आणत, कारण की मी खाली शॅम्पू नाही लावत. मी शॅम्पू पण फक्त स्कॅल्पवरच लावत असते, ते हे काढायला, तो ग्रीसीनेस, ते तेल सगळं काढायला फक्त इथेच मी लावत असते शॅम्पू, बाकी कुठे म्हणजे पूर्ण केसांना अशी लेन्सला नाही लावत मी. त्यांनी काय होतं, तुमचे केस ड्राय होतात. सो ते पण एक लक्षात ठेवा. शॅम्पू हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे एकदम सगळीकडे पसरलेलं आहे की शॅम्पू हे फक्त स्कॅल्पमध्येच लावायचं असतं. सो आता आपण भेटूया जेव्हा मी हेअर वॉश करेन तेव्हा, म्हणजेच उद्या. गुड नाईट. गुड मॉर्निंग दोस्तो, नेक्स्ट मॉर्निंग आहे आणि मी मस्त केस धुवून आलेली आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की मी कुठले कुठले प्रॉडक्ट्स यूज केले. आता मी हेअर कलर केलेला आहे, त्याच्यामुळे मला हेअर कलर वाला म्हणजे कलर प्रोटेक्टिंग शॅम्पूज यूज करावा लागतो. सो मी ते यूज केलं. मी जिथनं कलर केलं होतं त्यांनीच रेकमेंड केलं होतं वेलाचं. त्याच्यासोबत माझे केस कलर तर आहेच, बट माझे केस कर्ली सुद्धा आहे. सो टेक्निकली मला कर्ली हेअर शॅम्पू यूज करायला पाहिजे, हे कर्ल्स छान मेंटेन ठेवण्यासाठी आणि त्याचंच लिव्ह इन कंडिशनर वगैरे सगळं काही. बट आता मी दोन्ही शॅम्पू एकत्र तर नाही यूज करू शकत, म्हणून मी सध्यासाठी माझा कलर प्रोटेक्ट होण्यासाठी मी ते कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू यूज करते. बट जर तुम्ही कलर केलेले नसतील आणि तुमचे केस माझ्यासारखे कर्ली किंवा वेव्ही आहेत, तर फिक्स माय कर्ल्सचं कर्ल शॅम्पू यूज करा. मी ते यूज केलेलं आहे आणि मला खूप आवडलेलं आहे ते शॅम्पू. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांनी ना तुमच्या स्कॅल्प मधलं हे नाही निघत एवढं ऑइल वगैरे, एकदम असं स्क्विकी क्लीन नाही होते. ते फक्त कर्ल्स मेंटेन करण्यासाठी
शॅम्पू आहे. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जसं मी काल सांगितलं होतं की मी फक्त स्कॅल्पमध्ये शॅम्पू यूज करते आणि ऑइलिंग पण फक्त स्कॅल्पमध्येच करते. आणि तिथलं मग ते ऑइल वगैरे व्यवस्थित क्लीन करण्यासाठी मी हा ब्रश यूज करते, हा कोम यूज करते. सो हा मी मिनिसोमधनं घेतला होता. जवळ 200-250 रुपीज पर्यंत मी घेतला होता तो. इतका मस्त आहे. तो असा सिलिकॉनचा ब्रश आहे आणि तो बिलकुल हार्श नाहीये केसांवरती. तो तुम्ही शॅम्पू करताना पण यूज करू शकता और तुम्ही तो हेअर ऑइलिंगच्या वेळेस पण छान मसाज करण्यासाठी यूज करू शकता. मल्टी टॅलेंटेड ब्रश आहे तो. त्याच्यानंतर मी कंडिशनर यूज केलं. अगेन मी जे सांगितलं कलर प्रोटेक्टिंग कंडिशनर वेला ब्रँडचं आहे ते, जे मी ब्लिंकिट वरनं ऑर्डर केलं होतं. सो तुम्ही तिथनं करू शकता जर तुम्ही कलर केलेले आहेत तर. आता आपण पुढच्या स्टेप्स करूया. सो तुम्ही बघू शकता थोडंसं खाली जायला पाहिजे. हा, तुम्ही बघू शकता माझे केस ओले आहेत बट एकदम असे ओले नाही आहेत. माझे केस कर्ली आहेत. सो आपण कर्ली हेअर रुटीन करणार आहोत आज आणि त्याच्यासाठी एकदम असे ड्रेंच ओले केस पाहिजे, म्हणजे असे पाणी टपकतं असलं पाहिजे केसांमध्ये, तेव्हाच आपल्याला ते रुटीन करता येतं. सो मी काय करणार आहे, 2 सेक्शनमध्ये असं डिवाइड करणार आहे केस. आणि हा आहे, मी हा मिस्टर डिअरमधनं घेतला होता हेअर स्प्रे. सो तो मी असा स्प्रे करणार आहे केसांवरती. फक्त केस ओले करून घेते आहे. आता खूप लोक बोलतात की ओले असताना केस नाही विंचरायला पाहिजे, जे की बरोबर आहे, ते तुटतात. बट मी जर म्हणजे ज्यांचे पण कर्ली केस आहेत त्यांनी जर केस सुकल्यावरती जर विंचरले तर मग त्यांचा तो चिडिया का घोसला होतो आणि ते नाही पाहिजे. त्याच्यामुळे ओले असतानाच केस विंचरावे लागतात. ही साईड आणि ही साईड आता तुम्ही बघू शकता. सो आता मी काय करणार आहे, खालून असं असं करत येणार आहे वर, असं पकडायचं, असं वर आणायचं आणि मग मुठ्ठी बांधायची. आता आपण फक्त हे असेच पाण्याने करून ठेवले तर हे टिकणार नाही तुमचे कर्ल्स. म्हणून त्याच्यासाठी मी यूज करत असते हे फिक्स माय कर्ल्सचं हेअर डिफायनिंग जेल. तर यानी तुमचे जे कर्ल्स आहेत ते सेट होतात, सेट राहतात. आणि हे एकदम हार्श जेल नाही आहे आणि हे कर्ली हेअर साठीच बनलेलं आहे. सो मी हे यूज करते. पहिले तर एका साईडलाच यूज करणार आहे, त्याच्यामुळे एवढं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं याच्यामध्ये पाणी मिक्स करणार आहे, म्हणजे ते इव्हनली स्प्रेड होणार. आणि आता खूप लोक काय करतात, डायरेक्ट खालून ते स्क्रंच करायला सुरुवात करतात. बट तसं करायचं नाहीये, कारण की मग सगळं जेल खाली लागणार आणि खाली ना थोडंसं असं वजन होणार, तर मग तुमचे कर्ल्स ते असे सगळे खाली राहणार, म्हणजे ते व्यवस्थित होणार नाही, बाउन्सी नाही होणार. सो मी काय करते, मी पहिले इथनं सुरू करते, म्हणजे ते सगळी, आणि मग नंतर खाली 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 जाते. सो ते सगळीकडे जेल व्यवस्थित लागतं आणि मग तुमचे कर्ल्स जास्त वेळ टिकतात. हे बघा. आता आपण करूया ही साईड आणि मग नंतर, म्हणजे मी करते आणि मग नंतर आपण भेटूया जेव्हा याच्यानंतरची स्टेप करू तेव्हा. तर आता दोन्हीही साईडचे मी व्यवस्थित असे स्क्रंच करून घेतलेले आहेत. आता आपण हे दोन्ही 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 वेगळ्या वेगळ्या साईडला केले. आता आपण एकदा सगळे पुढे आणणार आहोत आणि मग थोडंसं जेल आणखीन घेणार आहे आणि आता सगळे एकत्र परत एकदा स्क्रंच करूया. याला आपण असं झटकून मागे फेकायचं नाहीये, नाहीतर मग सगळे कर्ल्स लूज होऊन जाणार. एकदम हळू यांनी असे मागे घ्यायचे आहेत. आणि ओके, सो आता थोडेसे थोडा व्हॉल्यूम येणार त्याच्यामध्ये, अशी ही जी स्टेप करतो ना आपण त्याच्यामुळे कर्ल्स मध्ये थोडा व्हॉल्यूम येतो. तर मी जेव्हा सुकवायचे असतं तेव्हा मी कशी यांना बांधून ठेवते, असे ठेवत नाही मी. मी पहिले थोडंसं यांना बांधून ठेवते. तर मी ते कसं करते दाखवते. हा आहे माझा टॉवेल, हा मी इथे असा ठेवते. स्वच्छ जागेवर ठेवा. ओके. त्याच्यानंतर माझे जे केस आहेत दिसत आहे असं मी अज्युम करते आणि मी माझी स्टेप पुढे करते. सो खालीच बसून जाते. हे बघा, हे जे आहेत केस हे असे याच्यावरती असे ठेवले. त्याच्यानंतर ही जी आहे साईड, ही अशी रॅप केली 2 टाइम्स आणि मग ही जी साईड आहे ही केसांवरती घेतली.
आणि मग नंतर अशी गोल गोल करून सो ही साईड इकडे आणली आणि इकडची साईड इकडे आणली आणि असं काहीसं चित्र दिसतं त्याच्यानंतर. मी थकली पण आहे आणि हे खूप विचित्र दिसतं. मग नंतर क्लचर किंवा रबर बँड काही पण असं इथून असं सिक्युअर करायचा, म्हणजे हे असंच राहतं. आणि हे तुम्हाला आता जरी क्लिअर वाटत असेल तरी पण केस सुकल्यावर यांनी चांगला व्हॉल्यूम येतो, त्याच्यामुळे मग मी ही स्टेप करते. याला आपण थोडंसं सुकू देऊ, म्हणजे 1-2 तास तरी मी असंच ठेवते आणि मग नंतरची स्टेप्स करण्यासाठी नंतर भेटू. सो सी यू, स्टे ट्यून्ड. आय एम बॅक. आणि जवळ मी 2 तास ठेवले असे आणि ही आहे माझ्या केसांची आता सध्या हालत. सो आय विश की मी तुम्हाला असं टेक्स्चर याचं फील करवता आलं असतं मला, बट हे प्रॉपर असे कडक झाले आहेत, जसं आपण जेल लावून होतात ना तसे. आणि खूप लोक ही आणखीन एक गलती करतात की जेल लावून देतात आणि मग झालं आपलं स्किन केअर, हेअर केअर. तर असं नाही आहे, त्याच्यामुळे तुमच्या केसांना व्हॉल्यूम नाही येत. सो आता जी मी स्टेप करणार आहे ती पण खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. तर आता मी हे सीरम घेतलंय, हेअर सीरम. कुठलंही सीरम घ्या. हे सध्या मी ट्रेसेमेचा अल्टिमेट ग्लॉस सीरम घेतला आहे. याचा एक पंप घेत आहे एका साईडसाठी. हे मी अशा या गॅप्स मध्ये टाकणार आणि आता आपल्याला परत ती सेम जी असते मेथड स्क्रंचिंग वाली ती करायची आहे. आणि त्याच्यामुळे मग जो तुमचे जे केस असे कडक झाले ते तसे नाही राहणार, त्याला व्हॉल्यूम येणार छान. आता तुम्ही क्लिअर एकदम डिफरन्स ह्याच्यात आणि याच्यात बघू शकता. सो ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम आलेला आहे छान आणि ते ह्याच्यात नाही आहे या साईडला, कारण की तो जेलचा जो कास्ट आहे तो आपण ब्रेक नाही केला. हे बघा, शाईन पण बघा, एकदम असे ड्राय नाही वाटत आहे, त्याच्यामध्ये शाईन पण आहे, एकदम मरलेले केस नाही वाटत आहे. आता मी परत जसं केलं होतं सगळे केस समोर घेणार आणि थोडं परत एकदम स्क्रंच करणार. सुंदर प्रिटी कर्ल्स मिळणार. आता थोडेसे फ्रीझी झाले आहेत कारण की मी लेटली होती. मी हे पटकन थोडेसे फायनल टचेस करते आणि तुम्हाला दाखवते फायनल लुक. ओके दोस्तो, हा माझ्या डोक्यावरती अंगूरचा गुच्छ बघताय. किती सुंदर कर्ल्स आलेले आहेत, एकदम डिफाईन्ड आणि खूप कमी फ्रेशच्या सोबत. आणि त्याचं फक्त एकच कारण आहे, हे सगळं जे मी केलं आफ्टर हेअर वॉश, जे माझं मी रुटीन फॉलो केलं ते. आणखीन एक गोष्ट मला अड्रेस करून द्यायची आहे, ती म्हणजे मी फक्त हेअर वॉश नंतरचं जे रुटीन आहे, हे कर्ली हेअर रुटीन फॉलो केलं त्याच्याचमुळे माझे केस एवढे सुंदर दिसत आहेत असं बिलकुल नाही आहे. जेव्हा मी हेअर म्हणजे हे असं कर्ली हेअर रुटीन नाही करत आणि मी माझे केस ब्लो ड्राय करते किंवा स्ट्रेट करते, तेव्हा सुद्धा माझे केस इतके सिल्की दिसतात आणि जसे माझे केस नाही आहेत तेवढे बट स्टील दिसतात. आणि त्याचं हेच रिझन आहे की मी आदल्या रात्री हे एवढं सगळं करते, म्हणजे जास्त काही स्टेप्स नाही आहेत. मी हेअर ऑइलिंग बिलकुल नाही विसरत, ते करते. त्याच्यानंतर मी हेअर सिरम लावते. सो या सगळ्या गोष्टींमुळे तुमचे केस छान सिल्की स्मूथ बनतात. ती पण एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि माझे केस ब्लो ड्राय केल्यानंतर कसे दिसतात ते पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल. मी आय दिन ब्लो ड्राय करतच असते, सो ते पण तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती की माझं ब्लो ड्राय केल्यावरती पण खूप असे सिल्की आणि स्मूथ आणि शायनी केस दिसतात. मी किंवा हफ्त्यातून एक वेळेस तुम्ही करायला पाहिजे. हेअर मास्क सुद्धा लावायला पाहिजे. आज मी नाही लावला, बट मी रिसेंटली खूप कमी केलं लावणं, बट मला ते परत सुरू करायचे. मी माझे केस कलर केले आहे, त्याच्यामुळे मी सध्या ते बंद केलंय. बट तुम्ही जर कलर केलेले नसतील तर तुम्ही हेअर मास्क नक्की लावा. मार्केटमध्ये खूप चांगले चांगले हेअर मास्क मिळतात, जे मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार किंवा टॅग प्रॉडक्ट मध्ये त्या लिस्ट मध्ये सुद्धा टॅग करून देणार. आणि घरचं आपलं हेअर मास्क एकदम इझी. जर तुम्हाला अंड चालत असेल तुम्ही अंड लावू शकता, त्याने खूप छान कंडिशनिंग होते आणि शाईन पण येते केसांना. त्याच्यानंतर दही लावू शकता, एकदम मस्त कंडिशनर आहे. अँड येस, हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आता आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. आणि जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.